नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. 15 मेच्या सायंकाळी फिरायला गेलेल्यांना छत्री तलावात मृतदेह तरंगताना आढळला. त्यानंतर रात्रीची वेळ असल्याने 16 मे रोजी मंगळवारी सकाळी मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. मृतक महिलेची ओळख पटली असून ती फ्रेझरपुरातील रहिवाशी आहे. नग्नावस्थेत मृतदेहाला दगड बांधून प्रेत पाण्यात बुडवण्यात आलं. मृतदेह फुगून वर आल्याने प्रकार उघडकीस आला. ही महिला गेल्या गुरुवारपासून बेपत्ता होती. सोमवारी सायंकाळी छत्री तलावात मृतदेह तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी 7 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. अतिशय शोचनीय अवस्थेत हा मृतदेह होता. या महिलेची ओळख पटली असून ती फ्रेझरपुरामधील रहिवासी आहे. नीता दिलीप इंगोले असं मृतक महिलेचं नाव असून 24 वर्षे नीता इंगोले गेल्या गुरुवारपासून बेपत्ता होती. मान कापलेली व नग्नावस्थेत असा हा मृतदेह होता. मृतदेहाला दगडही बांधलेले होते. मृतदेहाला ओढणी बांधून त्यामध्ये हे दगड बांधलेले होते. त्यावरून नीता इंगोलेची मान कापून खून करण्यात आला व त्यानंतर मृतदेहाला दगड बांधून तो खोल पाण्यात फेकला गेला असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांचा आहे. परंतु मृतदेह नग्नावस्थेत असल्याने आणखीही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खुनापूर्वी या महिलेवर अतिप्रसंग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नीता इंगोले विवाहित असून तिला 2 मुले आहेत. गुरुवारपासून नीता बेपत्ता होती. नीताच्या आई व बहिणीने मृतदेहाची ओळख पटवली आहे. पती दिलीप इंगोले मात्र यावेळी हजर नव्हता. दलदल व खोल पाण्यात मृतदेह होता, इतका की सोमवारी दिसल्याबरोबर रात्रीची वेळ असल्याने तो काढता आला नाही. अशा ठिकाणी मृतदेह फेकला गेला तेव्हा फेकणारा एक की अनेक असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. गुरुवारपासून नीता बेपत्ता होती तेव्हा तिचा खून गुरुवारीच झाला की त्यानंतर या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शवविच्छेदनानंतरच बाहेर येतील. दगड बांधून मृतदेह बुडवला तरी निसर्गाने आपलं काम केलंय. मृतदेह फुगून वर आल्याने प्रकरण उघडकीस आलं. पाण्यात राहिल्याने मृतदेहाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. छत्री तलावाचा परिसर हा निर्मनुष्य असतो, त्यामुळे येथे आंबट शौकीनांची चलती असते. छत्री तलाव ते मोगरा मार्गावर जोडप्यांचा सुळसुळाट असतो. अशा परिस्थितीत कोणत्याही घटना येथे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांचा हा रिपोर्ट. सावत्र असला तरी नात्याने बाप असलेल्या नराधमाने 14 वर्षांच्या मुलीचं शारीरिक शोषण केलं. या अल्पवयीन मुलीचं हे शोषण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं. रतनगंज परिसरातील ही घटना आहे. आईच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी कोठडीत केली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनगंज परिसरात पित्याने सावत्र मुलीवर अतिप्रसंग केल्याचा लज्जास्पद प्रकार उघड झाला आहे. रविवारी ही मुलगी घरात एकटी असताना सावत्र बापाने पुन्हा प्रयत्न केला. त्याचवेळी तिची आई तिथे पोचली व सारा प्रकार पाहून तिने थेट नागपुरी गेट ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून 376 पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 2 दिवसांची कोठडी या सावत्र बापाला देण्यात आली आहे. 40 वर्षीय हा सावत्र बाप गेल्या कित्येक दिवसांपासून मुलीचं शारीरिक शोषण करत होता. कुणाला सांगितल्यास तुझा जीव घेईल अशी धमकी या बापाने दिली होती. पित्याच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रयत संघटनेने 3 मागण्यांसाठी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर उपोषण केलं. या मागण्या पूर्ण न झाल्याने रयत संघटनेचे प्रमुख राहुल कडू यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनागोंदी कारभाराविरोधात राहुल कडूंचं हे उपोषण आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रयत संघटनेचे प्रमुख राहुल कडू आमरण उपोषण करत आहेत. नोटाबंदीच्या वेळी अडते व व्यापाऱ्यांनी आपला ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा आरोप रयत संघटनेचा असून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर बनावट सातबारा बनवून तूर विकली. पणन महासंघाने अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी पवन सार्वे यांची नियुक्ती केली आहे.
मात्र संचालक मंडळाने सभापतींचे नातेवाईक मंगेश भेटाळू सहसचिव असताना सचिव पदाचा त्यांना प्रभार दिलाय। या प्रकरणाची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी राहुल कडू यांची आहे। हा आमचा प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टी न केल्यामुळे अतिशय सोप्या असणाऱ्या बाजार समितीच्या स्तरावर एका दिवशी तयार होणारे तिन्ही गोष्टीचे अहवाल आहेत। हे अहवाल तयार न करता उडवाउडीची उत्तरं देणं सुरू आहे 4 महिन्यापासून, म्हणून उपोषणाला बसण्याची वेळ आली। हे उपोषण केव्हापर्यंत? हे उपोषण तीनही मुद्द्यावर कारवाई होईपर्यंत, आणि आता आम्ही त्याच्यात आज 4थ्या आणि 5व्या मुद्द्याचं एक निवेदन सोबत दिलं जोडून। एक 4 ते 5 दिवसाच्या आधी आपल्या इथं एक तांदूळाचा ट्रक पकडला गेला। 6 महिन्याच्या आधी एक ठराव झाला होता 6-8 महिन्याच्या आधी की तांदूळ आपल्याकडे पीक नाही आहे, त्याच्यामुळे तांदूळ बाजार समितीत आवक घेतल्या जाऊ नये, पण तरी बाजार समितीतून गेट पास देऊन राशन दुकानचा तांदूळ ब्लॅकचा व्हाईट केला जाते आणि त्याच्या माध्यमातून लाखो रुपयाची कमाई सर्व व्यापारी करतात आणि बरेचसे अधिकारी याच्यात सामील आहेत अशी चर्चा आमच्या कानावर आहे। आणि त्याची खात्री करण्यासाठी त्याही गोष्टीचा उलगडा व्हावा आणि बाजार समितीच्या जे कोणी दोषी असतील, सचिव असतील किंवा सभापती संचालक मंडळ, त्या मुद्द्यामध्येही संचालक मंडळ बरखास्त करण्याची आमची मागणी आहे। या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर राहुल कडू यांचं उपोषण सुरू आहे आणि काही 3 मागण्या केलेल्या आहे विविध, त्यावर आपल्या काय प्रतिक्रिया? आपण संचालक असून राहुल कडूने जे ह्या 3 मागण्या केल्या हे एकदम बोगस पद्धतीचे आहे। फक्त आपलं राजकारणाच्या लाईमलाईटसाठी द्यायचा हा प्रयोग आहे, बाकी काहीच नाही आहे। कारण सचिव सारे यांनी स्वतः राजीनामा जनरल सभेमध्ये ठेवला होता किंवा माझ्याकडून माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे माझ्याकडून एवढा मोठा पदभार सांभाळला जात नाही व मी कामाची पूर्तता पूर्ण करू शकत नाही। त्यावेळेस संचालक मंडळाने विचार विनिमय करून तात्पुरता पदभार सचिव आपले जे सहाय्यक सचिव होते मंगेश भेटाळू यांच्याकडे सोपवला होता। आणि तुरीच्या ज्या प्रकरणात आहे, जर राज्य सरकार आणि गव्हर्नमेंटच तिथं हातबल आहे तर संचालक कोण ठरवणार आहे की व्यापारी कोण आहे, कास्तकार कोण आहे? जो तिथं 7-12 घेऊन येत आहे त्याला कास्तकार शेतकरीच मानला जाणार आहे। राहुल कडूचा जो आरोप आहे का संचालक मंडळाच्या हात आहे, कोणत्याही संचालकाचा तुरीच्या याच्यात अचलपूर सेंटरवर तर हातच नाही आहे। राहुल कडूला आठवत असेल तर मग त्यानं मुख्यमंत्रीचा राजीनामा का नाही मागू राहिले ते का पूर्ण महाराष्ट्रात तूर घोटाळा चालला आहे। संचालका मागण्यापेक्षा मुख्यमंत्रीचा मागानं म्हणा राजीनामा फक्त आपल्या परिस्थितीसाठी। आणि नोटबंदीच्या काळात ज्यानं जो 500 आणि 1000ची नोट आहे अशी कोणतीही तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यानं केलेली नाही आहे। त्याच्यामुळे फक्त हा द्यायचा राजकारणात हा फक्त आपला व्याप आणि प्रसिद्धीसाठीच हा उपयोग आहे, दुसरं काहीच नाही। राहुल कडू याचं उपोषण फक्त प्रसिद्धीसाठी। बाजार समितीत तांदूळ विक्री होणार नाही असा प्रस्ताव 6 महिन्यांपूर्वीच पारित करण्यात आलाय। मात्र बंडू अग्रवाल यांनी तांदूळ विक्रीचा अवैध व्यापार केला असं राहुल कडू यांचं म्हणणं आहे। या 3 मुद्द्यांवर त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। परतवाड्याहून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहुल कडू यांचं उपोषण बाहेर सुरू आहे आणि त्यांनी आरोप केला आहे की येथे सचिव हे स्वतः पदावर नाही आणि संचालक मंडळाने सहसचिव यांना प्रभार सोपवला आहे। आपण सचिव आहे कृषी मंडी अचलपूरची, आपली काय प्रतिक्रिया? मी स्वतः अशी विनंती बाजार समितीच्या संचालक मंडळांना केली होती। माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे माझ्याकडून सचिव पदाचा पदभार किंवा त्याचं असणारं काम हे पूर्णपणे होऊ शकत नाही। माझ्या विनंतीला मान देऊनच माझ्या संचालक मंडळाने तो हा निर्णय घेतला। महत्त्वाच्या 3 मागण्या बाजार समितीचे म्हणून मंडळाने नियुक्त केलेले जे सचिव आहेत ते कर्तव्यावर हजर असताना कनिष्ठ कर्मचाऱ्याला चार्ज देऊन बाजार समितीचं 45,000 रुपये महिन्याचं नुकसान म्हणजे फुकट पगार दिला चालला आहे आणि तो हेतुपुरस्पर दिला चालला। ज्या माणसाला बाजार समितीच्या सचिवपदाचा चार्ज दिला तो याच्या आधी सचिव होता, सचिवपदावर होता चार्जमध्ये, तेव्हा त्यानं काय काय केलं त्याच्यावर भरपूर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि सभापतीचा नातेवाईक आहे, त्यामुळे तो चार्ज दिला गेला हा आमचा आरोप आहे। आणि हे महाराष्ट्र खरेदी विक्री विनियम कायदा 1963 नुसार 63च्या कलम 45 नुसार चूक आहे आणि त्याच्यानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्याचं प्रावधान आहे। नोटबंदीच्या संदर्भात नोटबंदीच्या संदर्भात मी नोटबंदीचा कार्यकाळ सुरू असतानाच निवेदन दिलं होतं की बाजार समिती अचलपूरमध्ये शेतकऱ्याच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना माल विक्रीला आणला त्या मालाच्या मोबदल्यात जुन्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा ज्या चलनबाद झालेल्या आहेत
त्या नोटा व्यापारी आणि अडते शेतकऱ्यांना देत आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याजवळ असलेला काळा पैसा पांढरा करत आहे। हे निवेदन मी दिल्यानंतरही बाजार समितीने त्याच्यावर आजपर्यंत कोणतीही ॲक्शन घेतली नाही आणि त्याच्यासाठी फक्त व्यापाऱ्यांचे आणि अडत्यांचे त्या 2 महिन्यातले अकाउंटचे डिटेल्स जरी घेतले तरी ही गोष्ट सिद्ध होणारी आहे की या बाजार समितीमध्ये 10 ते 15 करोड रुपये ब्लॅकचे व्हाईट केले गेले सर्व व्यापाऱ्यांकडून। तुरी संदर्भात आपण तक्रार केली व्यापाऱ्यांची तूर बाजार समितीमधून जे शेतकऱ्यांनी विकायला आणली व्यापाऱ्यांकडे अडत्यांकडे ती तूर व्यापाऱ्यांनी विकत घेऊन सरळ शासकीय खरेदी केंद्रावर नेली आणि ते मोजल्या गेली। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। अवैध जनावरं वाहतुकीविरोधात तिवसा पोलिसांचं धाड सत्र सुरू आहे। या अंतर्गत कत्तलीकरता जवळपास 60 बैलांना घेऊन जाणारा ट्रक तिवसा पोलिसांनी पकडला। वरखेडजवळ ही कारवाई केली आहे। यापैकी 4 बैलांचा गुदमरून मृत्यू झालाय। बैल मृत झालेले पाहून काहींचा संताप अनावर झाला। त्यांनी दगडफेक केली। ट्रकवर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गुप्त सूचनेच्या आधारे तिवसा पोलिसांनी कत्तलीसाठी बैलांना नेत असलेला ट्रक पकडला। वरखेडजवळ ही कारवाई करण्यात आली। MP 09HH 1568 क्रमांकाच्या ट्रकमध्ये 2 केबिन बनवण्यात आले होते। वर व खाली याप्रमाणे तब्बल 60 बैल अक्षरशः कोंबलेले होते। जनावरांनी भरलेला हा ट्रक दस्तूरनगरमधील गोरक्षण येथे आणला। भोपाळहून हा ट्रक आला होता। भोपाळहून हे बैल कत्तलीसाठी आणण्यात आले। पंचनाम्यादरम्यान 4 बैल मृत आढळले। गुदमरल्याने 4 बैलांचा मृत्यू झाला। नाही म्हणे ना तो डॉक्टर सांग बोललो ना मी नाही म्हणे तिथं पकडला पकडलं का ट्रक? हो दादा दादा थोडी सर हे गोड नाही काढलं। 3 आरोपींना तिवसा पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे। विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही येथे पोहोचले। मृत झालेले बैल पाहून काही युवकांनी दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या। संतप्त झाले। राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दगडफेक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतलंय। तिवसा पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेची वागणूक 11(1) ड 5(अ) ब 9(अ) प्राणी संरक्षण कायदा 119 मुंबई मोटार वाहन कायदा 83-177 अन्वये गुन्हा दाखल केला है। महाराष्ट्र में संपूर्ण गौवंश हत्या बंदी का कायदा लागू होने के बावजूद भी अवैध गौवंश का परिवहन एवं अवैध कत्ल जोर शोर से शुरू है, जिसका उदाहरण पिछले 1 हफ्ते से हम देख रहे हैं कि पूरे अमरावती ज़िले में रोज़ कहीं ना कहीं ग्रामीण क्षेत्र में या शहर में अवैध गौवंश का परिवहन करने वाले वाहन पकड़े जा रहे हैं। पिछले हफ्ते यहाँ पर गौवंश का मांस भी कहीं तो भी पकाते हुए पकड़े गया था। यह अवैध परिवहन जो है इसके ऊपर पुलिस कठोर कार्रवाई करना चाहिए। पुलिस कार्रवाई कर रही है, लेकिन जितनी पुलिस कार्रवाई करती है वहाँ पर यह अवैध परिवहन करने वाले लोग नई नई युक्तियाँ निकाल कर यह गौवंश का अवैध परिवहन चालू है। गौवंश परिवहन का हब एवं गौ मांस का हब यह अमरावती जिला बनते जा रहा है। पुलिस विभाग ने संपूर्ण एक कार्यक्रम चलाकर यहाँ पर सख्त कार्रवाई करना चाहिए। RTO, पशु संवर्धन विभाग, महानगर पालिका संयुक्त अभियान चला। इस विभाग को गुप्त सूचना दी गई थी, उसके आधार पर सुबह 9 बजे से 12-1 बजे तक के पुलिस विभाग ने कार्रवाई करके यह ट्रक तिवसा में पकड़ा है और तिवसा से
यह ट्रक यहाँ स्थानीय अमरावती गौरक्षण में लाया गया है एवं यहाँ पर हमारे गौरक्षा दल के कार्यकर्ताओं ने यह ट्रक में से जिस बहुत गंदे और अमानवीय तरीके से यह गौवंश को बांधा गया था वह गौवंश निकाला है। नीचे ऊपर फालका लगाकर इस ट्रक के अंदर गौवंश रखा था। इस ट्रक में केवल 7 से 8 गौवंश रखने की अनुमति है, जिसके अनुसार इसमें कम से कम 55 से 60 गौवंश पाए गए हैं, जिसमें 4 से 5 मृत मिले। उन्हाळ्यामध्ये आग लागल्याच्या घटना वाढत आहेत। मंगळवारी वडाळी वनपरिक्षेत्रात दुपारी वणवा पेटला। वाढलेले गवत झुडपे यांनी पेट घेतला। वाळलेल्या गवताने आग भराभर पसरत होती। अग्निशामक दलाने वेळीच पोहोचून आग आटोक्यात आणली। मंगळवारी दुपारी वडाळी वनपरिक्षेत्रातील परिसरात भीषण आग लागली। वाळलेले गवत झुडपे धुधू जळू लागले। उन्हामुळे हा वेणवा पेटला, मात्र आग लागल्याचं लवकर लक्षात आल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं। पानी की व्यवस्था करते भाई, इसका पानी की दोनशे फूट आतपर्यंत ही आग पोचली होती, परंतु अग्निशामक दलाने लगेच आग आटोक्यात आणल्याने पसरली नाही। झाडाझुडपांमुळे आग विझवताना अग्निशामक दलाला कसरत करावी लागली, मात्र अखेरीस आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं। सनातन संस्थेचे संस्थापक पूजनीय डॉक्टर जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात हिंदू राष्ट्र जागृती अभियान राबवण्यात येत आहे। 18 मे रोजी त्यांची 75 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्त राबवण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंदू राष्ट्र जागृती अभियान राबवण्यात येत आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पत्रकार परिषदेला सुनील घनवट, श्रीकांत पिसोळकर, विभा चौधरी, अभिषेक दीक्षित आदी उपस्थित होते। नमस्कार। या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु परमपूज्य डॉक्टर आठवले यांचा अमृत महोत्सव 18 मे रोजी आहे आणि या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये हिंदू राष्ट्र जागृती अभियानाची सुरुवात सर्व हिंदुत्वादी संघटनांकडून करण्यात आलेली आहे। याच अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण देशभरामध्ये विविध ठिकाणी साधना आणि हिंदू राष्ट्र याविषयीची प्रवचनं घेण्यात येत आहेत। शौर्य जागरणाची शिबिरं घेण्यात येत आहेत। त्याचबरोबर सर्व हिंदुत्वादी संघटना, संप्रदाय, पक्ष यांनी आपलं पद, पक्ष, संघटना बाजूला ठेवून केवळ हिंदू म्हणून त्यांचं ऐक्य दाखवण्यासाठी, त्यांचं संघटन दाखवण्यासाठी हिंदू ऐक्य दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारची एक हिंदू ऐक्य दिंडी नुकतीच अमरावतीमध्ये झाली, 27 तारखेला अकोल्यामध्ये असणार आहे, 1 जूनला यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत पुसद या ठिकाणी असणार आहे। बांधवांनो, परमपूजनीय डॉक्टर आठवले यांचं कार्य सांगायचं झालं तर जागतिक कीर्तीचे मानसोपचार तज्ज्ञ आहेत। आज त्यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाचले गेलेले आहेत। त्यांना अनेक जागतिक पुरस्कारही मिळालेले आहेत। आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरामध्ये गुरुकृपायोगाच्या अंतर्गत साधना करून 71हून अधिक साधक हे संतपदाला पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर 299हून अधिक ग्रंथांच्या 70 लाखाहून अधिक प्रती लाखो बांधवांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। यामध्ये सांगायचं झाल्यास साधना असेल, अध्यात्मशास्त्र असेल, आचारधर्म असेल, हिंदू राष्ट्राची स्थापना असेल, आयुर्वेद असेल, अशा विविध पैलूंचे ग्रंथांचं लिखाण परमपूजनीय डॉक्टर आठवले यांनी केलेलं आहे।
आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात मोर्शी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू आहे, मात्र एकच काटा व 3 दिवसांपासून लागलेल्या वाहनांच्या रांगा पाहता आमदार यशोमती ठाकूर, मोर्शी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेस व शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। या आंदोलनापुढे प्रशासन नमलं। मोजणीसाठी जादा काट्यांची व्यवस्था करण्यात आली। मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकच काटा व 3 दिवसांपासून लागलेल्या वाहनांच्या रांगा व तूर खरेदीमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून शेतकरी बांधव व युवक काँग्रेस व मोर्शी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केलं। आंदोलनापुढे नमतं घेतलं। 10 काट्यांची व्यवस्था लगेच करण्यात आली। रणरणत्या उन्हात लांबच लांब रांगा येथे लागल्या होत्या। शेतकरी तासनतास ताटकळून कंटाळले होते। गेल्या 3 दिवसांपासून हाच प्रकार सुरू होता। याची दखल घेत आमदार यशोमती ठाकूर यांनी हे आंदोलन केलं। या आंदोलनापुढे प्रशासन नमलं। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर, अर्थात DCRवर। पोलीस ठाणे अचलपूर, आरोपी शेख जमीर शेख हसन, फिर्यादी पोलीस हवालदार विनोद राऊत। हकीकत, आरोपी हा विना परवाना ट्रॅक्टरमधून अवैध रेतीचं वहन करताना आढळला। ही रेती व ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करून अचलपूर पोलिसांनी 379 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाणे चांदूर बाजार, आरोपी बंडू नांदणे, फिर्यादी नीता नांदणे। हकीकत, फिर्यादीचा पती तिला क्षुल्लक कारणावरून मारहाण करतो, मानसिक व शारीरिक छळ करतो। चांदूर बाजार पोलिसांनी 498 अ कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाणे मोर्शी, आरोपी 2 अज्ञात व्यक्ती, फिर्यादी दानिश वल्द युसुफ खान। हकीकत, फिर्यादी हा त्याच्या मोटरसायकलवर टिबल सीट जात असताना अज्ञात ट्रकने धडक दिली। यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। मोर्शी पोलिसांनी 279, 337, 338, 304 अ कलमान्वये गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे वरुड, आरोपी अज्ञात, फिर्यादी पवन रेवतकर, कलम 392 34। हकीकत, फिर्यादी वरुडहून आष्टीला रात्री 12:30 वाजता जात असताना शस्त्रांचा धाक दाखवून अज्ञातांनी सोन्याची चेन, अंगठी व मोबाईल, नगदी असा ऐवज लुटला। वरुड पोलिसांनी 392 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।